आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे ते फागणे मार्गाच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग आला आहे. मात्र या विकास कामांसोबतच पर्यावरणाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या मार्गावरील अनेक वर्षांपासून उभी असलेली लिंबाची घनदाट व मोठी झाडे धोक्यात आली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या या वृक्षांची कत्तल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे पर्यावरणप्रेमी आणि निसर्गप्रेमींमध्ये चिंता वाढली आहे. धुळे फागणे मार्ग पूर्वी अमळनेर आणि जळगावकडे जाणारा प्रमुख मार्ग होता. नवीन बायपास मार्ग सुरू झाल्यानंतर या रस्त्यावर अवजड वाहनांची संख्या कमी झाली आहे. तरीही वाढती वाहतूक लक्षात घेऊन रस्ता रुंदीकरणाची गरज निर्माण झाली आहे. रुंदीकरणामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे. परंतु विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होऊ नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ही झाडे अनेक दशकांपासून परिसराला सावली आणि पर्यावरणीय आधार देत आहेत. उन्हाळ्यात या झाडांमुळे प्रवाशांना दिलासा मिळतो. मागील काही महिन्यात धुळे जिल्ह्याने तीव्र उष्णतेचा सामना केला आहे. अशा परिस्थितीत उरलेली मोठी झाडे जपणे गरजेचे असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. रस्ता रुंदीकरण करताना पर्यायी आराखडा तयार करण्याची मागणी होत आहे. झाडे वाचवत विकास कामे करावीत असा आग्रह नागरिकांनी धरला आहे. झाडांची कत्तल झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नाशिकप्रमाणे चिपको आंदोलन उभारण्याचा निर्धार पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला. प्रशासनाने विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल साधावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता प्रशासन या मागणीकडे कितपत गांभीर्याने पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे.